तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन सायली झोपायच्या तयारीत असतात आणि सायली अजूनही तोच विचार करत असते की हा मेसेज कुणी पाठवला. आणि त्या मेसेजमुळं तिचं अर्जुनला जे बोलायचं होतं ते राहून गेलं या विचारात ती झोपून जाते. अर्जुन पण जेव्हा झोपायच्या तयारीत असतो त्याच वेळेस सायलीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो विचार करतो, इतक्या रात्री मिसेस सायलीला मेसेज कोणी पाठवला. म्हणून तो फोन घेतो आणि तो मेसेज वाचतो. त्यात दिलं असतं की बऱ्याच दिवसापासून मला तुला बोलायचं होतं, पण आपण समोरासमोर भेटून बोलू. तो विचार करतो हा मेसेज कोणी पाठवला असेल आणि तोही झोपून जातो. सकाळी जेव्हा सायली ती फोन बघते तीही विचार करते हा मेसेज कोणी पाठवला, तर हा नंबर तर अननोन आहे. आणि तितक्यात त्याच नंबरवरून तिला फोन येतो. ती विचार करते ह्या नंबरला, ह्या माणसाला आपण जरा रागवू. पण ती फोन उचलते त्यावेळेस समोरनं प्रतिमा बोलत असते. तिचा आवाज ऐकून सायली खूपच खुश होते. प्रतिमा तिला म्हणते की हा फोन मला रविराजने दिला आहे आणि सुमन, रविराज आणि तन्वी, मित्रांनो जेव्हा ती तन्वीचं नाव घेते ना तेव्हा माझ्या डोक्यातच एक शंकेची पाल चुकचुकली की प्रिया कशी प्रतिमाला मदत करू शकते. फोन शिकण्यासाठी आपल्या पुढे कळलं असते ती का मदत करते ते. तर प्रतिमा सांगते की मला तिघांनी मदत केली फोन शिकण्यासाठी आणि पहिला कॉल मी तुलाच केला आहे. मग सायली विचारते म्हणजे रात्री तो मेसेज पाठवला तुम्हीच पाठवला का? ती म्हणते हो, काय चुकलं का माझं? मग सायली म्हणते नाही नाही चुकलं काय नाही, बोला ना काय म्हणताय. मग ती सांगते की आपण लवकरच भेटूया आणि हा माझा नवीन नंबर आहे, मी पहिला फोन तुलाच केला आहे आणि कोणाला सांगू नको की मी हा नंबर माझ्याकडे आहे, मी सगळ्यांना एक एक करून कॉल करणार आहे, सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. सायली पण खुश होऊन हो म्हणते. तेवढ्यात अर्जुन बाथरूमून बाहेर येतो आणि तो तिला म्हणतो की तुम्ही कोणाशी बोलत होता. मग सायली त्याला खोटं सांगते की मी कुसुमताईशी बोलत होते. अर्जुन म्हणतो कुसुमताई तर आपल्या घरामध्येच आहे आणि घरातून का फोन करते ती तुला? तर मग सायली म्हणते की अहो ती आत्ताच घरी गेली, कारण दिवाळी दरम्यान ती आपल्याकडे होती ना, मग तिचं घर स्वच्छ करायला राहिलं आहे आणि मधुभाऊ तिकडे गेल्यानंतर त्यांना अडचण नको यायला म्हणून ते आत्ताच गेली निघून. अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग सायलीकडे मात्र प्रतिमा अत्यंत फोन आला म्हणून एवढी खुशी असते की आज तर दिवस खूपच चांगला जाईल. पण तिला विचारात बघून अर्जुन तिला पुन्हा विचारतो कुणाचा विचार करताय तुम्ही? मग ती म्हणते कुणाचा नाही, तो मेसेज कोणी पाठवला हाच विचार मी करताय आणि आपण ते शोधावं लागेल. अर्जुन म्हणतो हो, मी ते शोधून काढेनच. पुढच्या सीनमध्ये सायली अस्मिताला पोहे खायला देते आणि तिला विचारते अस्मिता ताई, तुम्ही आणि भाऊजी म्हणजे अस्मिता नवरा कुठल्या कॅफेमध्ये फिरायला जायचे हो? मग ती चिडते. ती म्हणते कुठे फिरायला जाते आता सचिन इथे असतो का? हां, पण लग्न झाल्यानंतर आम्ही कुठेतरी कॅफेचं नाव घेत होती, तिथे जायचं, खूप छान असतं तिथे वातावरण वगैरे. आता त्याचं नाव कधी बदललं असे ती म्हणते. पण तुला काय करायचं आहे? मग सायली म्हणते काही नाही मी सहज विचारला. तेवढ्यात सगळे सुभेदार तिथे येतात आणि अस्मिताला छेडायला लागतात. अरे वा अस्मिता आज पोहे खाते वगैरे वगैरे असे बोलतात. तर अस्मिता चिडते, ती म्हणते मी चालले रूममध्ये. आणि त्याचवेळी अर्जुनसुद्धा वरून खाली येतो आणि तो जातो डायरेक्ट चैतन्य आणि अश्विनपाशी. चैतन्य अश्विन बोलत असतात. अश्विन चैतन्य म्हणतो अरे यार मला वाटतं नाही की तू एवढा प्रँकस्टर असतील, तू एवढा विनोदी असशील, तू कॉलेजमध्ये एवढ्या लोकांना फसवलेस. तो म्हणतो हो रे, मी एकदा काय केलं माझ्या मित्राला एका मुलीच्या फोनवर मेसेज केला की मला भेटायला ये आणि तो भेटायला गेला, इतकी मजा आली. मग अशी म्हणतो तू काय केलं? मग चैतन्य म्हणतो मी नुसतं लांबून बघत होतो, इतकी मजा आली ना, खूप मजा आली. मग नंतर मी त्याला सांगितलं की यार तो मेसेज मिस केला रोहन. आणि दोघांचा संवाद अर्जुन ऐकून तोही विचार करतो की मला पण असंच झालं असेल का? मेसेज सायलीच्या फोनवरून कोणतरी मला मेसेज केला आणि माझी गंमत बघितली, तो विचार असतोच. तेवढ्यात पूर्ण आजी सायलीला म्हणते तू पण येऊन बस ना आमच्यामध्ये. ती म्हणते नाही मला ना बाहेर जायचं आहे, मला खूप महत्त्वाचं काम आहे, भाजी आणायची असं म्हणते ती. तर विमल म्हणते अहो सायली ताई आपण कालच भाजी आणली ना मी. मग सायली म्हणते नाही मग काय करू, पूर्ण आजी तुमच्या रूममध्ये खिडकीचे पडदे बदलायचे ना, ते पडदे कापड आणते मी, मग पडदे आपण शिवू. मग पूर्ण आजी पण म्हणते दिवाळीच्या आधी आपण बदलून पडदे. मग अर्जुन विचार करतो म्हणजे मिसेस सायलीला कसंही करून आज घरावर जायचं आहे, नक्कीच काहीतरी आहे यांच्या मनामध्ये. मग सायली काय म्हणते मी चादर आणायची, मग चादर आणायची म्हणून बाहेर जाते ती. आणि त्याचवेळी अस्मिता रूममध्ये गेली असते. इकडनं प्रिया फोन करते आणि तिला म्हणते अपडेट सांग मला. मग ती सांगते की मला सायली का कुठल्या तरी कॅफेबद्दल विचार होती, मी जर सांगितलं कॅफेचं नाव वगैरे वगैरे. मग प्रिया म्हणते ती जशी बाहेर जाईल तसं मला मेसेज कर आणि ती ओके म्हणते. मग प्रिया बाहेर ज्यावेळी येते रूममध्ये त्यावेळेस सुमन आणि प्रतिमा बोलत असतात. प्रतिमा तिला सांगते की मी आज सायलीला फोन केला
हे ऐकताच प्रिया खूप चिडते. ती म्हणते, आई मी तुला सांगितलं जरा कोणाला सांगू नको हा नंबर तुझा आहे म्हणून. मग प्रतिमा म्हणते, अगं तू सांगितल्याप्रमाणे फक्त मी सायलीशी बोलले, बाकी कुणाला सांगितलेलं नाही आहे की हा माझा नंबर आहे म्हणून. मग प्रिया मनात विचार करते, ठीक आहे, म्हणजे अजूनही मी अर्जुनला वेड्यात काढू शकते, अजूनही माझा प्लॅन सक्सेसफुल करू शकते. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये कुसुमताई मधुभाऊंना फोन करते. त्यांना म्हणते, माझा भाऊ आता किती दिवस लेकीच्या हातचं पाहुणचार खाणार आहे, आता या तुमच्यासाठी घर सजवलं आहे मी. मधू म्हणतात, हो ग सगळं खरं आहे, पण सायली मला येऊ देत नाही आहे आणि मला त्यांचा सुखी संसार आणखी काही दिवस बघायचा आहे. बघ ना सायली किती नशीब काढले, इतकं छान घर तिला भेटलं आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारसारखा नवरा तिला मिळाला. मला त्यांचं हे जे जोडी आहे ही अशीच राहावी असे मला वाटतं. आता आपल्याला माहिती आहे आणि कुसुमताईला माहिती आहे की त्या दोघांचं लग्न खोटं आहे. ती काहीच बोलत नाही, ती हो म्हणते, पण लवकर इकडे या असं त्यांना निरोप द्यायला सांगते. ते म्हणते, हो मी सायलीला सांगणारच आहे निघण्याबद्दल, तू काळजी नको करू. इकडे सायली करते, तयारी करते आणि बाहेर निघून जाते. मग अर्जुनही तिच्या पाठोपाठ बाहेर निघतो आणि अस्मिताही बघते आणि ती लगेच ठरल्याप्रमाणे प्रियाला मेसेज करते की सायली आत्ताच बाहेर गेली, तिच्या पाठोपाठ अर्जुनसुद्धा बाहेर गेला आहे आणि त्याचा मूड काय ठीक दिसत नाही, नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. मेसेज जशी ती प्रिया वाचते ती जाम खुश होते. चला आता आपला प्लॅन सुरू करावा लागेल. मग लगेच ती एका मुलाला फोन करते आणि त्याला म्हणते, मी तुला सांगितल्या ठिकाणी ये, पण जरा चांगले कपडे घालून ये. तो म्हणतो पैशाबद्दल. ती म्हणते, हो तुला पैसे मिळतील, मला काय माहीत नाही का तुला पैशाचा श्वास पण घेत नाही तू. मित्रांनो अशीही बोलतेस काय, ही पैशाचा श्वास घेते. इतक्या दिवस ती किल्लेदार कुटुंबावरच पैशावर जगते ती खोटारडी प्रिया. आणि ती त्या मुलाला ठरलेल्या जागी यायला सांगते आणि ती पण निघून जाते. इथे मित्रांनो आजचा भाग संपतो. तुम्हाला आजच्या भागात काय खटकलं आहे कमेंट जरूर करा. प्रियाचं वागणं, अस्मिताचं वागणं आणि सायलीचं वागणं. आता मला सायलीचं वागणं एक खटकलं आहे की त्या कॅफेमध्ये चालली आहे अर्जुनला तिला प्रपोज करा आणि तिने अर्जुनला सांगितलं पण नाही, ती एकटीच पुढे चालली आहे. काही कळायला मार्ग नाही त्यांचं काय चाललं नक्की. पण तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, आवडला असेल कमेंट करा, नसेल आवडला काय नाही आवडलं तेही कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि पुढच्या भागासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय बाय.